भिकारी पाहिला की आपल्याला दया येते, लगेच आपण 10-20 रुपये त्याच्या हातावर टेकवतो आणि पुढे होतो। मग आता असं करण्यापूर्वी जरा विचार करा, नाहीतर तुमची फसगत होऊ शकते। कारण अनेकांचा मासिक पगारही नसेल इतके पैसे एका भिकारी महिन्याला भीक मागून कमवतो। चला तर मग पाहूया जगातल्या सर्वात श्रीमंत भिकाऱ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जगातील सर्वात श्रीमंत भिकारी। भिकाऱ्याची संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल अवाक। भिकाऱ्याकडे चक्क 7.5 कोटींची संपत्ती। ये है मुंबई मेरी जान। या माया नगरीत मुंबईमध्ये अनेक श्रीमंत लोक राहतात। अनेक गरिबांनीही इथे आसरा घेतलाय। प्रत्येक जण इथे आपलं नशीब आजमावतो। कुणाला यश मिळतं तर कुणाच्या पदरी निराशा पडते। याच माया नगरीत भीक मागून एक भिकारी करोडपती झालाय। अनेकांचा पगारही नसेल इतके पैसे तो दर महिन्याला कमावतो। या भिकाऱ्याचं नाव आहे भरत जैन। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान या भागामध्ये रोज 12 तास भीक मागायची असा त्याचा दिनक्रम आणि त्यातूनच त्यानं सुमारे 7.5 कोटी रुपये कमावले। भरत जैन हा जगातला सर्वात श्रीमंत भिकारी आहे। भिकाऱ्याकडे चक्क 7.5 कोटींची संपत्ती आहे। मुंबईत 1.5 कोटींचे 2 फ्लॅट्स आहेत। ठाण्यामध्ये 2 दुकानं सुद्धा आहेत। दुकानांच्या भाड्यातून प्रतिमाह तो 30,000 रुपये कमावतो। रोज 12 तास भीक मागून 2,500ची कमाई करतो आणि महिन्याकाठी सुमारे 75,000 रुपयांची कमाई करतो। आता त्याला कुटुंब आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमचं आमचं असतं तसंच या भिकाऱ्याचं सुद्धा कुटुंब आहे। भरत जैन नावाचा भिकारी आपली पत्नी, 2 मुलं, वडील आणि भावासोबत राहतो। त्याची मुलं नामांकित कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकली आहेत। आता त्याची मुलं स्टेशनरी स्टोअर सांभाळतात आणि त्याला मदत सुद्धा करतात। भीक मागून त्यानं पैसे जमवले, पण तो त्यावर थांबला नाही तर त्यानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन पैशांचं नियोजन केलं। भीक मागून मिळालेल्या पैशांची गुंतवणूक केल्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे। आता भरतची परिस्थिती सुधारली आहे, त्यामुळे घरच्यांनी वारंवार भीक मागू नको असं सांगितलं, पण भीक मागण्यावर भरत ठाम आहे। भरत गेले 40 वर्षांपासून अधिक काळ भीक मागतोय। त्याचा आर्थिक यश हे त्याच्या शहाणपणामुळेच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।